आज होतं काव्याच्या स्कूलमध्ये इंडिपेंडंट डे आणि खूप खुश होती ती. आणि तिच्या शाळेच्या जवळच गार्डन आहे. तिच्या शाळेची वेळ होईपर्यंत मी तिला थोडा वेळ खेळवलं तिकडे आणि तेवढ्यात तिचे पप्पा आले घ्यायला. तर मी तिला सोडवले आणि घरी निघाले. ते बघा किती ट्रॅफिक लागली होती मुंबईमध्ये आणि ट्रॅफिक असं कधी होणारच नाही. घरी आले आणि काम माझं वाट बघत होतं, कारण की मी अर्धं काम ठेवून गेलेली होती. काम कधीही करू शकतो, पण मुलांच्या शाळेचा टायमिंग चुकला नाही पाहिजे, त्यामुळे मी आल्यावर उरलेली कामं करत असते. पण मला आज 1:45 वाजले होते ट्रॉफिकमुळे, म्हणून पहिले जेवायला बसले. पण माझी भाजी खारट झालेली होती, म्हणून मी त्यामध्ये लिंबू पिळला आणि मस्त खारट भाजी आंबूस आंबूस लागायला लागलेली. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. खारट भाजी झाली असेल तर तुम्ही त्यात लिंबू पिळून बघा, भाजीचा खारटपणा कमी होतो की नाही. आणि जेवण करून खूप आळस आलेला, पण अजून थोडा वेळ बसली असती तर मला अजूनच आळस आला असता. म्हटलं चला आपण खाल्लेलं जेवणही पचन होईल, त्यामुळे मी पटापट कामाला सुरुवात केली. किचन वगैरे घासून घेतलं आणि भांडी वगैरे किचन आवरून घेतलं, भांडी घासायला घेतली. आणि आमच्या टायमिंगला तर स्वातंत्र्य दिवस असा मॉर्निंगला असायचा, पण आजकाल काय दुपारची शाळा असल्यामुळे सेलिब्रेशन दुपारीच असतं. आमच्या टायमिंगला तर रात्रीपासूनच तयारी असायची स्वातंत्र्य दिवसाचे. ते इस्त्रीचे कपडे, रिबिन्या वगैरे प्रेस करण्याचं, नवीन घेण्याचं काय शक्य नसल्यामुळे आमच्या टायमिंगला तर आम्ही सगळं जुनं तेच आम्ही नवीन करून घेऊन जायचं मॉर्निंगला. आणि आत्ताची मुलं सगळं काही नवीन मागतात. आम्ही तर कोळसा टाकून कपड्याच्या इस्त्र्या मारायचो. इस्त्री पण नव्हती तेव्हा तर मिळत आम्हाला. असा असायचा आमच्या टायमिंगचा स्वातंत्र्य दिवस. आणि माझं काम झालं आणि थोडं फ्रेश झाले.